अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 52 आणि ओवी क्रमांक 1030ला आपण थांबलेलो होतो। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 गेलाय, आवाज कमी झालाय, गेलाय ना तिकडे, हा लागलं सांगा। ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 52 आणि ओळ क्रमांक 1030ला थांबलेलो होतो आपण। श्लोक होता, वन पर्वत गुहा इत्यादी एकांत स्थानाचे सेवन करण्याचे ज्याचे शील आहे असा, जो गुरूंनी दिलेल्या नामावर आरूढ झालेला आहे परंतु पूर्णपणे त्याची स्थिती बांधलेली नाही, मग त्याच्या जीवनात बरे वाईट घटना घडल्या तरी त्याला त्याचा काही हे नाही राहत आणि मग तो त्या सगळ्यांचा सर्वस्वाचा त्याग करून एकांतात याप्रमाणे अर्जुना इष्ट किंवा अनिष्ट भोगाविषयीचा राग द्वेष खेद टाकून देऊन पर्वताच्या गुहेत अथवा निर्जन वनात एकांतात वास करतो। अशा प्रकारे तो जाऊन टाकतो। वन पर्वत गुहा इत्यादी एकांत स्थानाचे सेवन करण्याचे ज्याचे शील आहे असा तो कुठं जाऊन बसतो, ध्यानधारणा करण्यासाठी मग एकांतात जाऊन बसतो। झालं, ओके, होईल होईल। असा हितकर परिमित व हलके पवित्र अन्न खाण्याचे ज्याचे शील आहे असा, सेवन युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण, त्याच्या सगळ्या त्या प्रमाणाचं वाक शरीर मन ज्याचे नियम केलेले, कमी बोलणं कमी चालणं, मनाचे व्यापार सुद्धा संकल्प विकल्पाचे त्याने थांबवलेले, सत्य ध्यान व योग यात तत्पर झालेला, सतत ध्यान धारणा आणि योग साधना करण्यात मास्टर झालाय तो। वैराग्य ऐहिक व पारलौकिक विषयाविषयी विरक्त झालेला आणि वैराग्याचा आश्रय केलेला असा तो साधक तिथं ध्यानधारणा करायला जातो। आपण काल 1030ची ओळ पाहिलेली होती। नंतर तो देहनिर्वाहापुरते किती खातो तर त्यांनी सांगितलेले आहे, शरीर निर्वाहापुरता हातपायांची हालचाल व उपयोग करतो व फार काय सांगावे, ज्याने अंतकरण व बाह्य शरीर इंद्रिय आपल्या स्वाधीन करून ठेवलेले आहे। तो झोपतो किती, शरीर त्याचं किती पडतं, जेव्हा श्रेष्ठांना दंडवत करण्याचा प्रसंग आला असता त्यावेळी काय त्याचे अंग भूमीला लागते, नाही तर तो सतत चिंतन, म्हणजे यांचं म्हणे 1400 वर्ष जे चिंतन आहे, काल जसं साहेब म्हटले तसं कंटिन्यू बसून 1400 वर्ष दिवसा चिंतन आणि रात्रीचं झोपणं असं नाही, कंटिन्यू ध्यानाला बसल्यानंतर मलमूत्र विसर्जन ह्या सुद्धा क्रिया नाही, अन्न पण खाणे नाही। त्याच्यानंतर तो आतमधली जी आपली पडजीभ आहे तिथून अमृताचा श्राव एक टिपका असा पडून फक्त अस्थिमय प्राण होतं, त्याचं शरीर फक्त राहतं, चामडी फक्त त्याला झाकून टाकण्यासाठी झालेली, मांस हा भाग त्याच्यामध्ये शिल्लक राहत नाही। अशा प्रकारचे त्यांचं काय व्हायला त्यांचं चिंतन असतं। कुठे आलो होतं आपण, 1100, बरीच पानं पलटी झाली। मग तो किती दंडवताच्या प्रमाणे तो म्हणतो बघा, श्रेष्ठांना दंडवत करण्याचा प्रसंग आला असता त्यावेळी काय त्याच्या अंगभूमीला लागते, म्हणजे झोपत नाही। त्याखेरीज अविचाराने हवे तेव्हा भूमीवर अंग टाकून लोळत पडत नाही, किंवा आपल्यासाठी एक पारमार्थिक जीवनासाठी आपण तर काही इथपर्यंत जाऊ शकत नाही जंगलात वगैरे ध्यानधारणा करायला, त्याला सांगितलं युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा आणि बहुभाषण, जास्त बोलणं नसावं, जास्त झोपणं नसावं, जास्त खाणं नसावं आणि जास्त फिरणं पण नसावं, सगळ्याला लिमिट असावं। निर्वाहापुरता जो हातपायाची हालचाल व उपयोग करतो, फार काही सांगावे, ज्याचे अंतकरण व बाह्य शरीर इंद्रिय आपल्या स्वाधीन ठेवलेले आहे। अंतकरणसुद्धा परमात्मा सोडून कुठं जात नाही, होतं सुरुवातीला, लांब जाईल पुढं अंतकरणाचा विषय, पण परत तो म्हणतो मी कशाला ध्यानाला बसले, परत त्याला खेचून जाग्यावर आणून ठेवतो। किंवा दुसरं शरीर इंद्रियसुद्धा त्याच्या हातात आहे, झोपसुद्धा झोप येऊन देणार नाही, भूक लागली तरी भुकेला सुद्धा तो आवरणार, अशा प्रकारे। आणि अर्जुना जो आपल्या वृत्तीला मनाचा उंबरा देखील पाहू देत नाही, आपली जी वृत्ती आहे सोहम वृत्ती आहे, जी आत्मवृत्ती आहे, जिथं आपलं लक्ष लागलंय, तो मनाचा धर्म काय, संकल्प आणि विकल्प करत राहतं, त्या मनाची त्याची भेट घालून देत नाही, वृत्तीला तिकडं जाऊ देत नाही, मनाला
त्याची भेट घालून देत नाही, संकल्प विकल्प उरू देत नाही. अशा स्थितीत बोलणे वगैरे वाणीच्या उपलक्षणाने कर्मेंद्रियच्या व्यापारास वाव कोठून मिळणार? मग बोलणार कोणाशी? तो बोलणं बिलणं सुद्धा मनात जेव्हा संकल्प येतील काहीतरी त्यावेळेला तो प्रगट करू शकतो, पण आता तो प्रगट करू शकत नाही. कारण का? की त्याचं मन काय झालेलं आहे? संपलेले, मन हे गेले विलया. त्याप्रमाणे अशा प्रकारे काल आपण इथपर्यंत आलो होतो. तो बोलत नाही, तो जास्त हालचाल करत नाही, मनाला संकल्प विकल्पाची वृत्ती येऊ देत नाही, शरीर इंद्रियांना बाह्य दिशेने पळून देत नाही. अंतःकरण मन बुद्धी चित्त आणि अहंकार या सगळ्यांचा विषय पांडुरंग परमात्मा करून टाकला. ध्यान हा विषय केलेला आहे. आता ध्यान याच्याकडे जातात. काल आपण आलो होतो 1030. अशा प्रकारे शरीर वाणी आणि मन ही सर्व अर्थात याच्या बाह्य प्रवृत्तीस जिंकून ज्याने ध्यान आकाश आपल्या स्वाधीन करून घेतलेले आहे. सगळ्या मनाच्या वृत्तीच्या बाहेर जाणाऱ्या होत्या सकळ वृत्तीशी अतिंद्रिय, बघा त्याच्या सांगितले का, सकळ इंद्रियाची वृत्ती घेऊन आपल्या हाती बुद्धी मिळे आत्म्या एकांती प्रिया. सर्व इंद्रियाच्या वृत्ती असं खेचून घेतो आणि बुद्धी मिळे आत्म्या घेऊन आपल्या हाती. सगळी आपल्या इंद्रियांचे जेवढे 36 तत्वाचं शरीर आहे, जेवढी मन बुद्धी सगळ्यांना एकत्र घेऊन ती बुद्धी आपल्या हातात स्वाधीन करून, कांती म्हणजे बुद्धीच्या स्वाधीन करून ती बुद्धी परमात्म्याशी एकजीव करून टाकतो. त्याप्रमाणे शरीर वाणी मन या सर्व अर्थात त्याच्या बाह्य प्रवृत्ती जिंकून ज्याने ध्यान आकाशात आपल्या स्वाधीन करून घेतलेले आहे. ज्याप्रमाणे आरसा हाती घेतला असता त्यात आपले स्वरूप प्रतिबिंब स्वच्छ पाहतो, त्याप्रमाणे गुरुवाक्य उपदेशाच्या योगाने जागृत झालेल्या बोधरूपी आरशाच्या ठिकाणी तो आपल्या आत्मस्वरूपाचा निश्चय पाहतो. मी ब्रह्मरूप आहे असा निश्चय करतो. पहा काय, ज्याप्रमाणे आरसा स्वच्छ केल्यानंतर आपलं काय करून घ्या पटापट, काय असेल तर तुम्ही थोडं जरी खुणवलं ना तर मला पण इकडं लिंक नाही लागत. अशा प्रकारे बघा त्याने ज्याप्रमाणे आरसा हाती घेतला असता त्यात आपले स्वरूप प्रतिबिंब स्वच्छ पाहतो, त्याप्रमाणे आरसा जसा आपल्याला दाखवतो तसं गुरुवाक्य जे आहे ते आपल्याला आपण कोण आहे ते दाखवतं. म्हणून त्याच्यावर नेहमी आरूढ राहिलं पाहिजे, त्याच्या अनुसंधानावर राहिलं पाहिजे. किंवा उठा जागा वरे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणा ठेव माता चुकवा नाही. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्याय जण शरणरी गा देवासी. नाही असं ठीक ध्यान ठेवा. संत चरणी भावधारा क्षणोक्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज्यता वरा हेचे असं तिथे एका ठिकाणी तुमची वृत्ती अशी काय लक्ष लावणी राहा गोविंद गा. तिथे तुम्ही त्या याच्यावर लक्ष राहिलं पाहिजे. त्याच्यावर आरसा त्याप्रमाणे स्वरूप प्रतिबिंब स्वच्छ पाहतो. आरसा जसं आपलं स्वरूप दाखवतो त्याप्रमाणे आपले स्वरूप प्रतिबिंब स्वच्छ पाहतो. त्याप्रमाणे गुरुवाक्य उपदेशाच्या योगाने जागृत झालेल्या बोधरूपी आरशाच्या ठिकाणी बोध कशा आहे, बोध काय म्हणतो, बोध कशाला म्हणतात, बोध कशाला म्हणतात, बोध कशाला म्हणतात, बोध कशाला म्हणतात, मोठ्याने बोलायचं. मी ब्रह्मरूप आहे, मी माणूस नाही आणि जगत नाही. हा जो बोध आहे तो बोधरूपी आरशाच्या ठिकाणी तो आपल्या आत्मस्वरूपाचा निश्चय पाहतो. काही झालं, बाबांनी सांगितलं, काही झालं, लय मोठा डोक्याला ताप झाला, मोठा श्वास घ्यायचे 2-3 आणि सोडून द्यायचे आणि त्याच्याबरोबर मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, झटकन सगळं निघून जाणार गाबाळ. त्या आरशाच्या ठिकाणी तो आत्मस्वरूपाचा निश्चय पाहतो, मी ब्रह्मरूप आहे असा निश्चय करतो. तो ध्यानाचा प्रकार सांगतो, ऐक कसा तो निश्चय करतो. त्या ध्यानाचा, ध्यान करणारा ध्याता आपणच स्वतःला, पण आपली जी ध्यानवृत्ती व त्यामध्ये ज्याचे ध्यान करावायचे त्या ध्येयपणाने घेतो. अर्थात ही त्रिपुटी आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच पाहतो. काय करतो तो ध्यान करताना, मी ध्यान करणार आहे, मी ध्याता आहे, ही करतोय हे ध्यान आणि माझं ध्येय, या तिघांच्या ठिकाणी कोणाला पाहतो, तो स्वतःला पाहतो. ध्यानसुद्धा मीच, ध्यातासुद्धा मीच आणि ध्येयसुद्धा मीच. हे पंडुसुता असे ध्यान करीत असतात. ध्येय ध्यान व ध्याता या तिहींची एकरूपता होईपर्यंत ते ध्यान करावे लागते. कधी पण याच्यावर आप्पा सध्या अट्टास करतात. आप्पा काय म्हणतात, ध्यान धारणा केली पाहिजे. आपण काय म्हणतोय, केली चालते आणि आपली
झालेले आहे, पण आपलं झालेलं आहे तर मग आपली जी डळमळ स्थिती व्हायला लागली का काय करायला पाहिजे? आपण ध्यानावर बसलं पाहिजे. आता आपल्याला तेवढाच मार्ग आहे, आपला दुसरा कोणताच मार्ग नाही. स्थिती डळमळीत व्हायला लागली का ध्यानाला बसायचं. हे पंडूसुद्धा असे ध्यान करीत असतात. ध्येय, ध्यान व ध्याता या तिहींची एकरूपता होईपर्यंत ते ध्यान करावे लागते. कधीपर्यंत ध्यान करायचं आपल्याला? बघा याचं उत्तर आहे. लोक म्हणतात, मदने बाबांनी एकदा विचारलं होतं, म्हणले बाबांचा दोघांचा संवाद चालला होता, चकवे बाबांचा आणि मदने बाबांचा. तर त्यांनी विचारलं होतं की मला एकाने विचारलं ध्यान कुठपर्यंत करायचं बाबा, प्रबोधाचं चिंतन कुठपर्यंत करायचं? आणि त्याचं उत्तर इथे काय, हां हे पंडूसुद्धा ध्यान करीत असतात. ध्येय म्हणजे कोण? परमात्मा. ध्यान आपण जे करतोय ते आणि ध्याता मी, या तिहींची एकरूपता होईपर्यंत ते ध्यान करावे लागते. त्याचं उत्तर आहे कुठपर्यंत करायचं. अजून नाथबाबाचं एक उत्तर आहे, सांगा बरं हरिपाठामध्ये. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. आपल्याला जेवढं दिसलं ते काय दिसलं पाहिजे? हरिरूप. मग त्याला पूजा करायची गरज नाही, त्याला जप करायची गरज नाही आणि त्याला ध्यान करायची गरज नाही, है की नाही. ज्याला हे दिसतं ते, आणि ज्याला तसं दिसत नाही त्याला कसं काय, त्याचं कुठं काय सांगितलंय? त्याचं काय सांगितलंय? त्यांनी ध्यान करायचं असं इनडायरेक्टली त्याचं सांगितलंय. ज्याला दिसत नाही त्यांनी ध्यान करायचं. 34 क्रमांकाची ओळ घ्यायची. कुठपासून घ्यायची? ध्यानवृत्ती. बघा आपण अशा प्रकारे आरसा 32, 33 आणि 34 किती घ्यायचे आपल्याला? 32, 33, 34 किती? 1032, 33, 34. नाही तर तुम्ही 1132, 33, 34 कराल. योग पर नित्य. बघा सतत त्याच्यावर तो आरूढ राहिला पाहिजे. म्हणून तो तीव्र मोक्षेच्छू आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याविषयी तत्पर होतो. बघा तीव्र मुमुक्षू आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याविषयी ते तत्पर होतो. बघा आता इथे सांगितलं तीव्र मुमुक्षू, तो योग अभ्यासाचा पक्ष पुढे करून म्हणजे योगाची सहाय्यता घेऊन प्रवृत्त होतो. 35 क्रमांकाची ओळ बघा. मनोनी तो मुमुक्षू आत्मज्ञानी झाला दक्षू, परिपुढा सुनी पक्षू योगाभ्यासाचा. तो काय झालेला आहे पूर्ण त्याच्यामध्ये. आता तो ध्यान कसं करतो ती प्रक्रिया सांगतो. 35 क्रमांकाची पण ओळ घ्यायची आपल्याला. अर्जुना, हा मोक्ष इच्छू आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याविषयी तत्पर होतो. आता कधी मुमुक्ष तीव्र मुमुक्ष झालाय हा? आपण मागे 2 दिवसापूर्वी आपल्याला एक पॉईंट भेटला होता. 3 पॉईंट भेटले शिंदे, पण तेवढ्या टायमात तुम्ही कुठं गेले होते त्यामुळे ते 3 पॉईंट तुम्हाला माहीत पडणार नाही. एक मुमुक्षू आहे साधक होण्याच्या अगोदर, गुरु भेटायच्या अगोदर एक मुमुक्षू आहे. त्याच्यात पार्ट क्रमांक 1 मुमुक्षू, त्याच्यात अजून दुसरा अ आणि ब मध्ये तीव्र मुमुक्षू. एक कैमी उद्धार पावेन आणि एक जीवना वेगळी मासोळी 2. हा कधीचा मुमुक्षू आहे? गुरु भेटायच्या अगोदरचा आहे, महावाक्याचा उपदेश भेटण्याच्या अगोदर. आता दुसरा आहे कोणता? गुरु भेटल्यानंतर. तो टॉपिक चालू झाला आहे. गुरु भेटल्यानंतर मुमुक्षू. आता जे आपण जे पाहतो बा, हप्त्यातून सुट्टी जशी असेल तशी येणार जाणार, काही कामात गुंतलेले आहेत बरं का तुमच्यासारखे. नाही तर तुम्ही म्हणाल मी चालू आहे बाद पहिल्यांदा. तर जे असे आलटून पलटून येतात ते कसे आहेत? ते मुमुक्षू आहेत. आणि कामधंदा टाकून येतो तो कसा आहे? तीव्र मुमुक्षू आहे, तो ध्यान धरणार. आता बघा हा तिथे तसं सांगितलेलं त्यांनी. जवळ साधना करता करता त्याला गुरुने बोध दिलेला आहे, पण त्याला ते ठसलेलं नाही. ह्या कोणत्या अधिकाऱ्याच्या चर्चा चालू आहेत आता? मंद प्रज्ञ अधिकाराच्या चर्चा चालू आहेत अधिकाऱ्याच्या. मग तो काय करतोय बघा. आता तो पुढे जाऊन काय करतो? 40 नंबरला 35ला आलं. कसा अभ्यास करतो? ते तीव्र मुमुक्षू. आणि अजून स्वर्गात सुद्धा मुमुक्षुत्व निर्माण झालेले आहेत. कोण झाले होते? काल प्रमाण आलो होतं स्वर्गात मुमुक्षुत्व निर्माण झालं. कोणाला? तिसरा पॉइंट, स्वर्गात मुमुक्षुत्व निर्माण झालं. स्वर्गीचे अमर इच्छिता त्यांना सगळे भोग भेटतात, पण त्याच्यातले काही म्हणतात
चाराणी, आम्हाला खाली जायचं, आम्हाला इथे नको, आम्हाला रुची नाही. आणि त्यांचे गुरुभाऊ म्हणतात काय इथल्या सगळ्या फॅसिलिट्या सोडून का चालला? तर तो म्हणला नारायण नामे हो जीवनमुक्त. बघा हा तिसरा तो आपल्या टॉपिक. जसजसं आपण याच्यात बारीक चिंतन करत जाणार आणि आपली बुद्धी जसजशी सूक्ष्म होत जाणार तसतसं याच्यातलं आपल्याला गूढ उकल होत जाणार. आणि बुद्धी जोपर्यंत स्थूल आहे तोपर्यंत फक्त शब्दाच्या पाठीमागे आपण पळत राहणार आहे की नाही. आता बघा तो कसा तीव्र मुमुक्षू कशी साधना करतो. म्हणून तो तीव्र मुमुक्षू आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याविषयी तत्पर असतो. अलर्ट, सावध झालो. तो योग अभ्यासाचा पक्ष पुढे करून म्हणजे योगाची सहाय्यता घेऊन प्रवृत्त होतो. आता आपले इनडायरेक्टली हा योगच आहे, ध्यान आहे ना, ध्यान योग. बघा ध्यान योग आपल्याला पहिला काय दिलाय? ध्यान योग कितवा अध्याय आहे? हा. आणि ज्ञान योग कितवा अध्याय आहे? चौथा आहे. ज्ञान योग ज्याला ठसत नाही त्याच्यासाठी काय सांगितलंय? ध्यान योग. ज्ञानाने तुला नाही सावत तर तू ध्यानाची मदत घेऊन तिथपर्यंत पोच. अतिशोक्ती होऊ शकते. बोलणं इथं ओपन करणं म्हणजे एका महात्म्याला किंवा समाजाला भडकवण्यासारखं होईल. पण मग त्या मनाने जर पाहिलं, ज्यांच्याबद्दल आपण चर्चा केली ते ध्यान करण्यासाठी कशी धावपळ करत होते आणि श्रीपाद बाबा म्हणले मला केरोबाबांनी नाम दिलं बरोबर, मी ध्यान केलं नाही, माझे अष्टसात्विक भाव झाले नाही, तरी माझी भूमिका दृढ झाली. आता नंबर टॉपरमध्ये कोण महात्मा मोडला जातोय बघा बरं. पण इथं ओपन बोलणं किती जड जाईल, किती जड जाईल. ही कल्पना करू शकत नाही आपल्याला काय ठेवा प्राप्त झालाय ना, ही कल्पना करू शकत नाही आपण. आणि ज्या वेळेला कल्पना कळेल सगळं आपल्याला त्या दिवशी वेळ गेलेली असणार निघून. तफावत बघा, संप्रदायातले हिरे त्यांना ध्यानधारणा केल्याशिवाय प्राप्त नाही झालं. आणि ध्यान करण्यासाठी काय करावं लागला? अट्टहास. सगळ्यांना टाकून पळावं लागलं आणि यांनी सगळ्यांना धरून केलं. पण टाकल्यासारखंच आहे. जर आजची घरची परिस्थिती पाहिली तर कशी आहे? कशालाच नाही, कोणतीही फॅसिलिटी घरची बाबांच्या घरच्यांना नाही आहे. जी व्यवहारामध्ये इतरत्र आपण पाहिलं तर महात्मा निघून गेल्यानंतर त्यांच्या घरच्यांना ज्या फॅसिलिटी आहेत व्यवहारात त्या नाही आहेत बाबांच्या घरच्यांना. आणि इकडून तीव्रता पाहिली तर सहज समाधी, सहज उपदेश, सहज वाद्यांचा गजर, प्रभू रामचंद्राची आरती, माधव दास, सहज समाधी वाद्यांचा गजर, सहज सोम सिंहासनी राजा रघुवीर. सहज आहे सगळ्या गोष्टी आपल्या लई सहज आहेत. म्हणून आपल्याला ते सहज म्हणून आपण कसे घेतलेले त्या बी सहज घेतलेलं आहे. पण आपल्यासाठी कोणीतरी एखाद्या बापाने लय मेहनत करायची आणि पोराला आयतं भेटावं खायला, त्या पोराला त्याची किंमत कळते की नाही? बरोबर नाही कळू शकत. काहीच नाही. परिश्रम बघ किती किती मोठा हे झालं. चांगदेव महाराज आणि हे यांच्यापेक्षा काय उंची आहे बाबा बाबा बाबा, कल्पना. मग जेवढे आपले जे मोठमोठे अधिकारी आहेत त्यांना कोणाशी तुलना केलेली सुद्धा नाही आवडत, कारण तुलना नाही होऊ शकत. प्रत्येकजण स्वतःच्या ह्याच्यावर भूमिकेत एवढा मोठा आहे बघा. ध्यान धारणा करावं लागली नाही, ती जी काना वाचनाची भेटी एखादाच असतो त्याच्यामध्ये श्रीपाद बाबा मोडलेले आहेत. आणि मग बाकीचे ज्यांचं आपण ऐकतोय त्यांना सुद्धा 8 तास करावा लागला. तो करून घेण्याविषयी तत्पर होता. तो योग अभ्यासाचा पक्ष पुढे करून म्हणजे योगाची सहाय्यता घेऊन प्रवृत्त होता. अर्जुना, गुद आणि शिष्ण या 2 मध्यभागी द्वाराच्या मध्यभागी जी शिवण आहे तिचा मध्य पायाच्या टाचेने दाबून प्रथम मूळ बंद करतो. आपलं मलमूत्र विसर्जन करण्याच्या जागा आहेत त्याच्यामध्ये एक शिवण आहे. अशी शिवण आपला शरीर पूर्ण तिथे घेऊन आणल्यानंतर तिथं टाचलेलं आहे. आणि त्या 2 शिष्ण आणि गुद त्याच्यामध्ये टाच लावून बसल्यानंतर त्याला तिथे तो प्रेस करतो एक प्रकारचं बटन दाबल्यानंतर. आणि मग ती ध्यान प्रक्रिया जशी काय बटन दाबल्यासारखी सुरू होते.
शिवण आहे मध्यद्वाराच्या मध्यभागी, ती शिवण आहे तिच्या मध्य पायाच्या टाचेने दाबून प्रथम मूळ बंद करतो. म्हणजे जी वृत्ती आहे ना तिला आपल्या असं आतमध्ये खेचून घेतो. स्टॉप, बाहेर जाणारा वारा बिरा सगळा बंद. अधोभाग आकुंचन करून मूळ बंद, ओढ्याना बंद व जालिंदर बंद असे 3 बंद देऊन आपले प्राण अपानादिक वायूंचे भेद मोडून त्यांना एकत्र करून 3 बंद लावून आणि ती वृत्ती ओढून वरती कोंडून धरीन जीव. अर्थात अशा प्रकारे प्राण निरोधपूर्वक कुंडलिनी जागी करून पूर्णपणे हे करून आणि पूर्ण त्याच्यावर त्या कुंडलिनीवर त्या 2 भागाच्या मध्ये ती स्थिती आहे, नाभी स्थानाच्या खाली आणि त्या 2च्या तिथे तिथी कुंडलिनी शक्ती तिला ओपन करून जागी करून मध्यमा म्हणजे सुषुम्ना नाडीचा मार्ग मोकळा विकसित करून आणि आधार चक्रापासून तो अज्ञात चक्रापर्यंत सर्व चक्राचे भेदन करून ऊर्ध्व जातो, मागच्या मार्गाने जातो. इडा, पिंगळा, सुषुम्ना अशा त्या नाड्या इकडून अशा इथपर्यंत येतात. मग ब्रह्मरंध्रातील सहस्रदल रूपी कमल रूपी मेघापासून चांगलीच आत्मवृष्टी अमृतवृष्टी होऊन त्याचा तो ओघ सुषुम्ना नाडीने मूलाधार चक्रापर्यंत खाली आणून पुन्हा पूर्ण इंद्रियांमध्ये, त्यामुळं तो योगाचे शरीर टवटवीत त्या गोष्टी. मग अज्ञात चक्ररूपी कैलास पर्वतावर नाचत फिरत असलेल्या चैतन्यरूपी भैरवाच्या खापरात भिक्षापात्रात मन व प्राण यांची जणू खिचडी वाढून अशा प्रकारे योग साधनाचा बळकट मेळावा पुढे करून म्हणजे दृढ योग अभ्यासाने साह्य घेऊन त्याचे मागील बाजूस पोषक उपयुक्त ध्यान निश्चित सिद्ध करतो. बघा कुठपर्यंत आपल्याला घ्यायचं होतं, 1 पर्यंत. हा थांबा, ठीक आहे, 35च बास झाली, 35च बास. त्याची तो साह्य करून तशा प्रकारे ध्यान करतो. आता वैराग्य सांगतात. बघा आता ध्यान केलं, ही सगळी एकत्र यायला पाहिजे, सगळी साधनं एकत्र आली पाहिजे. जसं भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग आणि ज्ञान ब्रह्मी. बरं याच्यातलं एखादं नसलं तर चालेल की नाही? नाही चालणार. त्याच्यासाठी दृष्टांत दिला. काय? उदक. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विन एक काम नाही. ही अशी गुंफण आहे, जशी वेणीची गुंफण आहे तशी. आणखी ध्यान व योग हे दोन्ही निर्विघ्नपणे काय झालं, ध्यान करायचं होतं आणि त्याच्यात त्यांनी योग साधना करून आपली सुद्धा इनडायरेक्टली ती साधना होते. जेव्हा आपण साधनेला बसतो ध्यानाला, तेव्हा एक काळ असा येतो का आपल्या हाताबाहेर जातो, श्वासाची गती वाढली जाते. बरोबर. आणि ह्या सगळ्या प्रक्रिया भक्ती क्षेत्र आणि योग याच्यातून दोन्हीकडून त्या गोष्टी घडल्या जातात, आपल्या सहज घडल्या जातात. आणखी ध्यान व योग ह्या दोन्ही निर्विघ्नपणे आत्मज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त होण्यासाठी त्या अगोदर त्याने इथपर्यंत पोहोचण्यासाठी ध्यान आणि योग पूर्ण होण्यासाठी वैराग्य पाहिजे. म्हणजे ती कठीण श्रम करण्याची बी ताकद पाहिजे. काही बाह्य गोष्टी तुम्हाला खेचणार, तुम्ही जेव्हा या स्टेपला जाणार ना, अगदी आत्मा प्राप्त करण्याच्या दालनाच्या जवळ जाणार, तेव्हा तुमच्याकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी येणार तुम्हाला पराडमुख करण्यासाठी. मग रिद्धी सिद्धी येतील. पण तिथे तुमच्याकडे काय पाहिजे? धगधगीत ज्वाळा अग्नी माझी वैराग्याच्या पाहिजेत. हे नको मला, हे नको. ते जर आले तर त्यांना पेटवणार. जसा चटका लागायला लागला मागे सरकतो माणूस, तसं वैराग्य, तीव्र वैराग्य पाहिजे. आत्मज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त होण्यासाठी त्याने अगोदर आणखी ध्यान व योग हे दोन्ही निर्विघ्नपणे आत्मज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त होण्यासाठी त्या अगोदर त्याने वैराग्यासारखा जो परममित्र जोडून ठेवला असतो. आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी शेवटचा एक टप्पा आहे, तिथं पोहोचल्यानंतर ध्यान बिन सर्व सिद्ध झाले. हे मोठमोठे जे योगी आहेत समाजामध्ये आज मिरवतात, नावारूपाला आलेले तर लोक, प्रापंचिक लोक त्यांच्याकडे जाऊन इच्छा आकांक्षा तृप्त करून येतात. त्यांना रिद्धी सिद्धी प्रगट झाल्या आणि त्यांनी ती त्याच्यातच मशगूल झाली. त्याला नाथबा म्हणतात, सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, नेले राजा हुसे पाणी. काय बघ किती बारकावेत आपल्याला जर परमार्थाला त्या उंचीपर्यंत जायचं ना, सगळं त्याचंच नाव आहे. लाथाळीला संसार ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातल्या आहेत. त्यांना लाथाडीत पुढं जायचंय. तो एखादा तिथपर्यंत पोहोचतो. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार्जन, धन तन केले
गवताच्या काडीप्रमाणे. मग तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. आणि हे करण्यासाठी अभंगाचं पहिलं चरण आहे. तुमच्याकडं काय पाहिजे हे सगळं करण्यासाठी लाथाळायला त्या संसाराला काय पाहिजे, तुमच्याकडे शक्ती पाहिजे, ताकद, आणि ती कोणाकडून तरी घ्यावी लागते. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. आम्ही तेवढी ताकद कमवली त्याला लात मारण्याजोगी. संसाराला लात मारणं सोपं नाही. जसं पाण्याला लात मारली कोणी मारू शकत नाही. ज्याला पोहता येतं तो पाण्याला लात मारतो आणि पाणी त्याच्या लाता खातं. कोणाच्या? ज्याला लाता मारता येतं त्याला. आणि ज्याला लाता मारता नाही त्याला पाणी आत दडपून टाकतं. वैराग्यासारखा जो परम मित्र जोडून ठेवला असतो तो सुरुवातीपासून तर ब्रह्मस्थितीपर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याबरोबर तो जोडीदार पाहिजे. अगदी ज्यावेळेला आपण त्या स्वरूपाशी एकनिष्ठ होऊ ना त्यावेळेला थोडासा पट्टा ढिल्ला केला जातो. जसं आपण एखाद्या जनावराला जर ती कडी घातलेली की नाही, कडी नसेल तर काय होईल, त्याला गळफास बसेल का नाही, तशी ती कडी त्याला तिथं जॉईंट केली जाते. तो सहज फिरू शकतो तो तिथं दोरखंड. ब्रह्मस्थितीपर्यंत ज्या ज्या भूमिकेवर साधक प्राप्त होईल त्या त्या सर्व भूमिकांवर प्रतिबंधाचा नाश करण्याकरता त्याचबरोबर असतो. ही स्टेप प्राप्त झाली. बघा बरं, शिवाजी महाराजांची काही काही माणसं फोडण्याचा प्रयत्न करायची का? त्या स्टेपला गेल्यानंतर तिथं आता पण नाही का फोडाफोडी चालू आहे. बळी तुला मी मंत्रिपद देतो, तुला अमुक देतो, तुला तमुक देतो, तुला एखाद्या मंडळाचा अध्यक्ष करतो, फुटला तो. तिथपर्यंत त्याच्याकडे काय पाहिजे? वैराग्य सोबती जोडीदार पाहिजे. ज्या ज्या भूमिकेवर साधक प्राप्त होईल त्या त्या सर्व भूमिकावर प्रतिबंधाचा नाश करण्याकरता त्याचबरोबर तो असतो. आपल्याला जी वस्तू पाहावयाची आहे ती दिसेपर्यंत जर दिव्याने डोळ्याची सोबत सोडली नाही तर मग ती वस्तू दिसण्यात किती बरी उशीर लागणार. आपल्याला जी शोधायला गेलो वस्तू जर बॅटरी व्यवस्थित चालू असेल आणि ती बॅटरी जर आपल्याला मदत करत असेल डोळ्यांना तर ती वस्तू सापडणार नाही का? तसा तो बॅटरी म्हणजे कोण सोबती आता? वैराग्य. त्याप्रमाणे मोक्ष प्राप्ती व्हावी म्हणून मोक्ष मार्गात प्रवृत्त झालेल्या साधकाची वृत्ती ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी पूर्ण विलीन होईपर्यंत जर वैराग्याची सोबत असेल तर त्याच्या मोक्ष प्राप्तीस भंग वा प्रतिबंध कसला? आता जर हा जोडीदार असेल तर तो जाणारच पुढेपर्यंत. जसा हा सोबती म्हणजे जीवा महाल. काय जीवा महालची स्त्री होता जीवा म्हणून वाचला शिवा. सोबत पर्यंत कोण पाहिजे? आपल्या वैराग्य पाहिजे. आणि ते वैराग्य नव्हे सोपे. बोल बोलता सोपे वाटे, करणी करता तीर कापे. नव्हे वैराग्य सोपे रे, मज बोलता खरे वाटे. बोलायला काय नाही, पण ज्या वेळेला प्रसंग येतो ना त्यावेळेला आपल्याला नको म्हणणं सोपं आहे. तुकाराम महाराजांना नजरा नाही भेटला, नको म्हणणं सोपं आहे. पद कोणतं भेटत असेल, नको म्हणणं सोपं आहे नाही. हो, म्हणून तो भाग्यवान पुरुष वैराग्ययुक्त होऊन ज्ञानाचा अभ्यास करून तोच आत्मलाभाला योग्य झाला. बघा, तो भाग्यवान मागे सांगितलं कोणी एक भाग्यवान गुरुकृपा उपलब्धी काळी पूर्ण होतो. तसा तो कोण भाग्यवान? 46 नंबर बघू आपण. आपल्याला कंटिन्यू घ्यायच्यात, ह्या कुठपासून घ्यायच्यात? 42 पासून कंटिन्यू घ्यायच्यात. पहा, थांबायचंय. मनोनी सवैराग्यू ज्ञानाभ्यासू तो सभाग्यू करोणी झाला योगू आत्मलाभा. ही ओळ आहे मला वाटतं आपल्यात. मनोनी सवैराग्यू ज्ञानाभ्यास तू सभाग्यू. बघा, मनोने सवैराग्यू त्याच्याबरोबर वैराग्यू, ज्ञानाभ्यासू तो सभाग्यू तो भाग्यवान आहे. काय त्याच्याकडं? ज्ञानाभ्यास पण आहे आणि सोबत सवैराग्यू सोबती आहे. करुण झाला योगू आत्मलाभा. ते सर्टिफिकेट घेऊन मी या गादीचा अधिकारी आहे असं त्याने सर्टिफिकेट घेतलेले. ऐशी वैराग्याची अंगी. म्हणून तो भाग्यवान पुरुष वैराग्ययुक्त होऊन
ज्ञानाचा म्हणून तुकाराम महाराज वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे म्हणून या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या. एरवी कशात जरी मन गुंतलं असतं तर नसते तिथपर्यंत जाऊ शकले. कशातही मन जर थोडं गुंतलं असतं, काय वाक्य, बायको मेली, पोरगं मेलं, दिवाळा निघालं, काहीच नाही त्यांना घेणं देणं. आणि लोकांनी त्यांची मिरवणूक काढली तरी त्यांना काही घेणं देणं देहाबद्दल सुद्धा. पुढची कशाचीच नाही. कशात वाचण्यात आज आलं होतं, अरे मग तू खाणार काय, पुढचं काय. कशात मी वाचलं होतं की हां काय सांगितलं होतं की उद्या मला पाणी भेटेल की नाही याचा जो संचय करून ठेवतो तो सुद्धा, त्याचा सुद्धा पूर्ण देवावर विश्वास नाही, असं वाक्य होतं. उद्या ते जे असतात ना, ते साधू नाही का त्याच्यात ते घेऊन फिरतात, हां त्याच्यात पाणी घेऊन फिरतात ना, त्याला सुद्धा सांगितलं नाही अजून तुझा पूर्ण देवावर विश्वास नाही. पावर आता हे मरायचं काय, मग मरायचं. आमचा बोजा आम्ही घेऊन चाललोय, मरायचं. बाटल्या घेऊन चाललोय पाण्याच्या, काय करायचं. बघा नाही असं दिलं होतं. पाणी सुद्धा उद्यासारखं जो शिल्लक करून ठेवतो, पाणी हा सगळ्यात कसं आहे, फुकट आहे ना पाणी, ते जरी स्टॉक करून ठेवत असेल तरी नाही. मग बघा, आणि मेन म्हणजे पाणी जरी फुकट असलं तरी ते जीवन आहे, त्याच्याशिवाय जगू शकत नाही. तरी पण नाही, मला देईल देव ते निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये, बघता ऐसे जाना. बस आता पुढचं देव उदास नाही म्हणायचं. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये, बघता ऐसे जाना. बस बापरे, असे ज्ञानेश्वर होते ना, तरी म्हणतात जगत सुखी करीन. साधू गाठ न बांधी उदार समताले, हाँ जो मांगे हो देवा. मरी जाऊं मैं मांगू नहीं तन की काज. हाँ परमार्थ के कारण मोहे न आवे लाज. बस काय मागितलं त्यांनी, हेची दान देगा. बस दोनच गोष्टी दे, संत संग निशी दिनी. म्हणून तो भाग्यवान पुरुष बघा किती बारकावे. तुम्ही जेवढं धर्मग्रंथ वाचत जाणार त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक वेळेला जसं म्हणतात ना, एखाद्याला एखादा गव्हर्नमेंटचं काम करणारा मोठा अधिकारी असेल किंवा एखादा गुंड असू द्या, तो त्या क्षेत्रातला न्या, त्याला सांगितलं जातं मग पुढे गेल्यावर मला काय मदत, त्या स्पॉटला तुम्हाला ती मदत मिळाली जाईल. तशी आपण त्या स्पॉटला गेल्यानंतर ती मदत घेईल. आणि त्या स्पॉटला गेलाच पाहिजे. तो त्या स्पॉटला गेला तर त्याच्यावर कशी मात करायची त्याला काय भेटणार आहे, युक्ती भेटणार आहे. आणि त्याला सगळंच अगोदर सांगून ठेवलं तर तो नाही मग त्याच्यावर मात करणार, मग तो लय बिंदास राहील. त्यावेळेला भेटेल, तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करू शकतो. त्याप्रमाणे मोक्षप्राप्ती व्हावी म्हणून मोक्ष मार्गात प्रवृत्त झालेल्या साधकाची वृत्ती ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी पूर्ण विलीन होईपर्यंत जर वैराग्याची सोबत असेल तर त्याचा मोक्षप्राप्तीस भंग वा प्रतिबंध कसला. आता बघा बरं, एखादं काहीतरी असं उगाच येडवानी बोलणं करून जातं मोठ्या माणसाकडून, कधी कधी एखादं वाक्य सहज चुकून निघून जातं. आमच्या वारकरी संप्रदायाला मोक्ष अभिप्रेत नाही. हे कोणाचं आहे, हे कोणाचं आहे. उघड डोके फिरूसारखं काहीतरी बोलत बसणार आणि लोकांमध्ये दिशा, जाणत्या माणसाने नेणत्या माणसाची दिशा बोलवेल असं कोणतं स्टेटमेंट करायचं नाही. कारण त्याला आधीच काही अक्कल नसती. त्याच्यात तुम्ही जे वाक्य बोलून बसले का तेच घेऊन ते नाचत बसल. म्हणून त्याच्या कलेने बघा वाक्य कसं आहे, अर्भकाची साठी अर्भकाची. तुम्हाला जर त्याला तिथपर्यंत खरोखर न्यायचं असेल तर लहानपण कोणाला घ्यावं लागेल, येडपटाला का शहाण्याला. शहाण्याला शहाणपणाने लीनतेने राहावं लागेल. का तर त्याला तुम्हाला काय करायचंय, योग्य दिशेवर आणायचंय. म्हणून तो भाग्यवान पुरुष वैराग्ययुक्त होऊन ज्ञानाचा अभ्यास करून
तोच आत्मलाभाला योग्य आहे. बघा, म्हणून तो भाग्यवान पुरुष वैराग्ययुक्त होऊन ज्ञानाचा अभ्यास करून तोच आत्मलाभाला योग्य आहे. बाकीचे काय आहेत? अयोग्य आहेत. हेच रूपकाने सांगतात. असे ज्याने वैराग्याचे वज्र कवच चिलखत अंगात घातले आहे व जो राजयोग रूपी घोड्यावर स्वार झालेला आहे. राजयोग रूप घोडा म्हणजे ध्यान, अजून योग, आणि चिलखत कोणतं घातलंय? वैराग्याचं. तो स्पीडने जाईल. घोडा किती स्पीडचा आहे? काय म्हणतात त्याला? मोटरींना सुद्धा नाव काय दिले? हॉर्स पॉवर. कोणती पॉवर? घोड्याची पॉवर. कशाला पाहिजे आपल्याला घोड्याची पॉवर? कशाला पाहिजे? ध्यानाला आणि योगाला. आपली पॉवर दुसरीकडे, घोड्याची पॉवर आहे ना आपल्याकडं. हॉर्स पॉवर आहे, पण कशासाठी पाहिजे ती? ध्यानासाठी पाहिजे ती, ध्यानासाठी नाही. आणि वज्र कवच घातले चिलखत वैराग्याचं. याशिवाय जे जे दृष्टीस पडेल त्यातील लहान मोठे इत्यादी भेद निवारण करणारी ध्यानरूपी तीक्ष्ण धारदार तलवार विवेकरूपी मुठीत बळकटपणे घेऊन, बघा आता कोणताही प्रकार येऊ दे, मोठा माणूस राक्षस येऊ दे आणि एक छोटा गरीब माणूस येऊ दे, काही प्रसंग येऊ दे, तो तुमच्या ध्यानाच्या विरुद्ध मध्ये आडवा आला कोणत्या मोक्षाच्या ठिकाणी जातानी, तर तो बसलाय कशावर? ध्यानरूपी घोड्यावर बसलाय त्या योगरूपी स्पीडनी, आणि अंगात चिलखत घातलंय आणि मुठीत तलवार आहे ध्यानाची. जे बी भेटेल त्याला कट करील, म्हणजे काय करील? कापीत जाईल. कसा? तो आणि मी एक आहे, तो आणि मी एक आहे, तो आणि मी एक आहे, असं वैराग्यरूपी मुठीत बळकट पाहिजे. शस्त्र हलवायला सुद्धा, सन फिरवायला ताकद पाहिजे. हेच रूपकाने सांगत ज्याने वैराग्याचे वज्र कवच चिलखत अंगात घातले व जो राजयोगरूपी घोड्यावर स्वार झालेला, राजयोगरूपी, बघा ध्यानाच्या नाही, फक्त योगरूपी घोड्यावर ध्यान झालेलं आहे, स्वार झालेले आहे. आणि शिवाय जे जे दृष्टीस पडेल त्यातील लहान मोठे इत्यादी भेद निवार करणारी ध्यानरूपी तीक्ष्ण धारधार तलवार विवेकरूपी मुठीत बळकट घेऊन, धारधार तलवार, धार लावण्यासाठी काय पाहिजे? तो मागाशी यांना भेटलेला दगड, तो तलवारीला पाहिजे. सतत मी ते आहे, मी ते आहे, मी ते आहे अशी. आणि जी बी घटना पुढे येईल तिला काय म्हणायचंय? मी ते आहे, मी ते आहे. आणि अशा प्रकारे सूर्य जसा आकाशात निशंकपणे शिरतो, अशा थाटाने जणू तो साधक मोक्षरूपी विजयश्रीला वर्णारा होण्याकरता जन्ममरणात्मक संसाररूपी समरंगणात निशंकपणे निघाला आहे असा जातो. बघा कसे कधी ते पूर्वीचे जसे क्षत्रिय कसे घुसत होते, परचक्रामध्ये घुसत होते स्वतः तसे. कारण त्याला आता माहिती आता वार होऊ शकत नाही. वार होणार तर कशावर होणार आहे? वैराग्याचं चिलखत. हे सगळं आमिष देणारे सगळे आहेत, आपल्याला पराडमुख करणारे, ते चिलखत घातलेले. आणि काही प्रसंग आला छोटा मोठा तरी त्याच्यावर ध्यानावर आरूढ झालेलं आहे. कुठपासून घ्यायची तुम्हाला सांगितलं? 42 ते 49, 53. बघा 55चा एक श्लोक जबरदस्त आहे. आपण पोहोचलो 30 पर्यंत, ठीक नाही तर उद्या यायचे. पण 53 नंबरचा श्लोक. देहाधिकाच्या ठिकाणी असलेला जो अहंभाव त्याला काम रागाधिक प्रयुक्त सामर्थ्याला, मदाला, इच्छेला, द्वेषाला व शरीर धारण किंवा धर्माचरण यांनाही आवश्यक असलेला परिग्रहाला टाकून, बघा मगाचा पॉइंट आला, पाणी पाहिजे ना कशासाठी? शरीर जिवंत राहण्यासाठी नाही, मला जगायचे. बघा एका महात्म्याचं कीर्तन मी ऐकलं होतं गावी, टी व्हीवर होतं. मला जगायचे, तर मला जगायचे कोणत्या कामासाठी? तो महात्मा दररोज रोज ह्या गावाला त्या गावाला सेवा द्यायला जातो. मला जगायची काळजी करायची मला काय गरज आहे? मी कोणाचं काम करतोय त्याला काळजी. बघा व्यवहारात सुद्धा तो त्याची काळजी घेतो, नवे नवे त्याच्या अख्ख्या कुटुंबाची काळजी घेतो. एखादा मनुष्य जर चांगल्या कंपनीत कामाला असेल तर त्याच्या आजाराची तर काळजी घेतो, पण त्याच्या पत्नीची, 18 वर्षाच्या आतल्या मुलांची आणि म्हातारीची,
व्यवहारात. आता याचं काम करतो, हा काही काळजी करील का नाही आपली? का हा काय असाच आहे काय? बघा, ते म्हणतात त्याला सगळ्या जी गरजेची आहे ते सुद्धा परिग्रह करत नाही. टाकून ममत्व माझेपणा सोडून ममत्व रहित झालेला, त्यामुळे अतिशय शांत असा ममत्वरहित. गुरु नानकांच्या पोरांना पकडलं, त्यांनी पाहिलं इथं आपल्या पोरांना ठेवलंय आणि वेश बदलून त्या भूमिकेत येत आणि पोरांना भिंतीत गाडतात. आपल्यासारखं काय म्हणत शेवटच्या स्टेपला शेवटची वेट बंद करताना, बापरे, ममत्वरहित. काहींच्या अशा नसा काढल्या, फक्त नसा, जशा विण्याच्या तारा आहेत ना तशाच. धर्म बदला म्हणून, पण नाही ते बदलले. ते ममत्व माझे पण सोडून ममत्व रहित झालेला, त्यामुळे अतिशय शांत असा यती. बघा, अतिशय शांत. 100 वेळा थुंकणे आता कसं झालं बघा. बायकोची छेड काढणे आणि बायकोला घेऊन नेणे वाण्याकडं. बाबा बाबा, हे तुम्ही काही पण सांगू नका आता. बाबर, कारण काय त्याच्याकडं तीक्ष्ण तलवार रूपी धारेचं ध्यानाचं खडग आहे. तो सगळ्यांमध्ये काय पाहतो? सर्वाभूती पाहे. एक वासुदेव सर्वभूती कधी पाहिल? त्याचं उत्तर पुढे, पुसोनिया ठाव अहंतेचा, मी कोणतरी आहे. हा अंत त्याने पुसून टाकली. तोची संत साधू ओळखावा निका. निका शब्द कोण बोलतो जास्त? नांदे बाबा बोलायचे. निका दूध, तस निका. आणि येर ते जाणावे मायाबद्ध, बाकीचे जखडलेले त्याच्या ममत्वरही झालेला, त्यामुळे अतिशय शांत असा यती. ओम हरिओम शांती शांती शांती. म्हणजे तलवार जरी घुसवली तरी त्याने काय म्हणायचं? हरिओम शांती शांती शांती. होईल का असं? होईल, असं होईल. ब्रह्म बनण्यास समर्थ होतो तो ब्रह्म होतो. ब्रह्म बनण्यास समर्थ होतो, ब्रह्म होतो. कसा इंड कसा आहे, सागराचा इंड कसा वाढत चाललेला आहे. अहंकार टॉपिक कंस केलं. अशा थाटाने जात असता. कोणत्या थाटाने जात असता? अशा थाटाने जात असता. कोणत्या थाटाने जात असता? बघू बरं आपण कुठे. अशा थाटाने जात असता तुम्ही. दिस करेक्ट. हे तुमच्या बरोबर बसण्याच्या योग्यतेचे झालेत साहेब आता. बघा, हे मान्यवर आहेत. हे डोक्यात ठेवायचंय. अंगात वैराग्य चिलखत. घोड्यावर कोणत्या बसलाय डुमरे साहेब? योगरूपी घोड्यावर बसलाय आणि हातात तलवार आहे. कोणची? ध्यान खडग. असा तो समरंगणात घुसलाय शत्रूच्या याच्यात. संसार रूपी दलदलीत. कोणत्या? जन्म मरणात्मक संसार रूपी समरंगणात निशंकपणे निघाला असा तो. अशा थाटाने जात असता. कसा असेल तो? थाटाने कसा असेल? असं मेनगुन्हे असणार का ना? असा तलवार बोलून कोण येतोय? बाजी प्रभू. बाजी नाही, पहिला बाजीराव मस्तानी. त्याचं जर पाहिली एंट्री एका ठिकाणी, एकटाच घुसला. दांडपट्टा आहे त्याच्याकडं. सान 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 चालवित होता. कोणीच नाही. किती अख्ख्या समरंगणात घुसलेला होता. एक माणूस लढाई जिंकून देऊ शकतो. पूर्वीचं राजस्थानमध्ये एक म्हणलं होता, या राजांची दोघांची लढाई, जो राजा हरेल तो हरला. राजा मेला, हरला. दोघा राजांचीच लढाई फक्त. का बरं? एवढं सैन्य असून त्यांनी का बरं बाजूला ठेवलं? चला सांगा. एवढ्या सैन्याला का नाही लढायला लावले? राजेच का गेले लढायला? ते तर झालं, पण सैन्यांना का नाही मदतीला घेतलं? करेक्ट. म्हणून शिष्टाई करायला भगवान श्रीकृष्ण गेले होते.
शिष्टाई म्हणजे कांड आहे, कमजोर आहे म्हणून नाही, ही रक्तपात होणार. अजून एक तिथे अजून तसाच होता, तो दुर्योधनाचे कान सांगत होता, कानात सांगत होता. कोण? कर्ण. ऐक, कृष्णाचा ऐक तू, नरसंहार होईल, रक्ताचे पाट वाहतील. बघा, अशा थाटात जात असतात तेथे त्याला अडवण्याकरता आलेले जे दोषरूपी वैरी, त्यांना त्याने मारले. तो थाटात चाललाय ना, जे पुढे आले त्यांना कत्तल कत्तल. त्यापैकी पहिला मुख्य वैरी म्हणजे देह अहंकार होय. पहिला कोणाचा मुर्दा वाढायचा आहे? देह अहंकाराचा. तो मेला का सगळं युद्ध जिंकलो, जिंकलो रे जिंकलो. मग देह अहंकार गेला तर मुख्य वैरी मारायचा कसे प्रमाणे? त्याग तरी ऐसा करा, करेक्ट, अहंकारा ते दौडावे. कशाचा त्याग करायचाच असेल तर पैशाचा, नावाचा, हॅट. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा ते दौडावे. बघा बरं, अभंग शोधा बरं. मग त्याच्या पुढे सांगतात, काय अवघड राहिलं त्याला, असं वाक्य पुढे. अशा थाटाने जात असता त्याला अडवण्याकरता आलेले जे दोषरूपी वैरी, त्यांना त्यांनी मारले. त्यापैकी पहिला मुख्य वैरी म्हणजे देह अहंकार होय. देह अहंकार गेल्यानंतर काय? देह अहंकार गेलेला माणूस माहिती आहे का तुम्हाला? प्रत्येकाच्या गावात पंचक्रोशीत आजूबाजूला असेल एखादा वेडा माणूस आहे. वेडा किती आमच्या गावात. हे असं बोलाय बी आमच्या गावात म्हणलं, गावची म्हणतील आपली काही चव्हाट्यावर घेऊन चालली का? आपल्या तुमच्या गावाला रात्री अपरात्री फिरतात. एक लेडीज आहे, गावाच्या कुठेही कोपऱ्यात फिरणार. पार आई होती तोपर्यंत काळजी करणार, आई नाही मग कोण काळजी करतं? भाऊ जे म्हणणार आहे कुठे गेली येडी, पुढे जंगलात जंगलात. त्यांना वाघ नाही खात. आणि रात्री 12-1ला आमच्या लहानपणापासून एक बाबूलाल नावाची व्यक्तिमत्व फिरतंय कुठं पण. काय गेलंय त्यांच्या अंगावर कपडा आहे का हे बी नाही कळत. मळकेत का सळकेत ते कळत नाही. दाढी वाढली का केस काय झालेत, ते बायांच्या केस कसे येतात ते चिटकून पार नाही बरेच दिवस झाले का, ते तशा पद्धतीचं. भागवत मध्ये सांगितलं, दात बी नाही घासायची, दाढी बी नाही करायची, नको बी नाही कापायची. कशासाठी? देह अहंकार घालवण्यासाठी. जे पंचाग्नी साधनं जी आहेत ना, ती पण युक्तिवादच आहे. त्याचा चटका देऊन देऊन बाधित करायचा. त्याचा काय अधिकार? देह अहंकार घालवायचा. कोणतंही साधन बाबा म्हणतात ते काहीतरी त्याच्या पाठीमागं गौड बंगाल असतं. आपण लगेच त्याचा निषेध नाही करायचा. तीर्थयात्रेचं सुद्धा बाबा काय म्हणतात, कोणत्या तरी माणसासाठी ते साधन असेल ना, त्याचा निषेध नाही करायचा. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा ते दौडावे. मग जैसा तैसा राही. काय पाहे उरले ते काव्य आले, तिथं काव्य नाही. काय पाहे उरले ते अहंकार गेलं. मग तू आहे तैसा जैसा तैसा राहीन. मग बघ बरं काय उरले ते. काय उरले? न म्हणा देह माझा ऐसा, नाही देह मी हे सरे. मग उरला उरे विठ्ठल. माणूसच विठ्ठले, पण त्याच्यावर शेवाळ आले कशाचं? अहंकाराचं. त्यास बाजूला सारलं पाहिजे. अंतरीचे विषम जाड येऊ पुढे न द्यावे. अंतःकरणातले जे काय बरं वाईट आहे ते पुढं आलं तर त्याला काबूत आणायचं. तू का म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे. जो अहंकार मनुष्याला नुसते मारून सोडित नाही, तर पुन्हा उत्पन्न करतो. जन्माला घालून सुखाने जगू देत नाही. एक तर जगू देत नाही आणि मेला तर परत मरू देत नाही. जन्माला घालतो मारतो, जन्माला घालतो मारतो. जो अहंकार मनुष्याला नुसते मारून सोडित नाही, एकदा मारलं तरी सोडित नाही, तर पुन्हा उत्पन्न करतो. व जन्माला घालून सुखाने जगू देत नाही, तर पुन्हा मारतो. फक्त जीवाला देहाच्या सापळ्यात घालून नेहमी कुचंबवित ठेवतो. सारखा त्याला असा कैची ठेवलेला आहे. तो अहंकार आहे जो ना माणसाला, तो मोकळा सोडित नाही. कात्रीमध्ये ती सुपारी धरली ना, कात्री, तसा दे अहंकार माणसाला धरतो देव. कार 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 कार. आणि त्याला जो त्याच्याकडे कातर ठेवली ना, कातरच म्हणतात, आडकित्ता. आडकित्ता कोण ठेवतो? ज्याचे दात शाबूत आहे तो.
त्याचे दात पडले पण सुपारी खायची त्याची अजून हौस आहे, तर तो त्या सुपारीला इतका कात्रीतो पार नुसतं पाणी तोंडात टाकलं का तिचं काय होईल, पाणीच होईल, अशी कातरत राहतो. असा आडकित्यात तो अहंकार धरतो देव. देव देतो ना त्रास. एक प्रवृत्तीशास्त्र आहे, निवृत्तीशास्त्र आहे. ज्याला हे ज्ञान सापडलं नाही त्याला बी चटके आहेत, पण त्याला मामूली या जन्मातले चटके. ज्याला ज्ञान झाले त्याला चटके कधी आहेत, मरायच्या अगोदर. ज्याला ज्ञान झाले त्याला चटके कधी आहेत, मरायच्या आधी. आणि ज्याला ज्ञान झाले त्याला, आपलं ज्ञान नाही झालं त्याला मेल्यावर. मेल्यावर त्याला चटके कसे, जसे तेलात तळतात. हे खरे तुम्हाला माहिती का, बटाटवडी करणार माणूस कसा करतो, पहिले तेलाची परीक्षा कशी घेतो, पाणी शिपडून. चांगला चटका बसेल का, आणि एकदा का ते तापलेले मग एक एक वडा सोडणार. कोणला, ज्यांना ज्ञान नाही झालं ते एक एक वडा सोडणार का. त्यावेळेला त्याला कळतं ना, त्याला कळतं. कुत्रा रडतो, कुत्रा म्हणतो महाराज त्यावेळेला मी नाही ऐकलं, गाई रडते. हां, कढई टाकलं, चटका बसल्या, वाड्याला कळतं. त्यावेळेला सगळं कळतं. हे सगळ्या वेदना आहेत. हा, मुखा करतो त्याला, म्हणतो वेदना, पण त्याला होतात वेदना. बघा 51, 50 आणि 51 किती, 1000. बोल अर्जुना, त्या अहंकाराचे राहण्याचे ठिकाण म्हणजे हा देहरूपी किल्ला होय. याचं सुद्धा पण कटिंग करून टाकायची. अहंकार कोणाच्या जीवावर मजा मारते, या देहाच्या. त्या देहाच्या बांधवडी, या देहाचे बांधवडी न पडीजे. असं कसं, काही झालं तरी आम्ही देहाची बांधवडी पडीजे. काही झालं तरी माग नाही, आत्ता माघार घेणे. काय झालं शिंदे, तुम्ही सुकलेले, दुपारी झोपले नाही वाटत, दमलेत. त्या अहंकाराचे राहण्याचे ठिकाण म्हणजे हा, म्हणजे यांना बोलतो म्हणजे फक्त यांच्यासाठी नाही बरं का. हा, त्या अहंकाराचे राहण्याचे ठिकाण म्हणजे हा देहरूपी किल्ला, तो फोडून साधकाने हस्तगत करून घेतला. म्हणजे देह अहंकाराचा विचाराने बाद निराश केला. इस दिल के तुकडे हजार हुए. काही यहाँ गिरा वहाँ गिरा. मडका फुटला ना, मडका, त्या माहितीचे फोटो मडक्याचे कसे तुकडे तुकडे होतात, तसे द्यायच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या पाहिजे. अजून उदाहरण देतात, सांगा तुम्ही. विचारलो होतं मध्ये ही ओळ, अजून ज्ञानेश्वरीत ओळ दिली अशी, द्यायच्या ठिकऱ्या होणारे. असं जसं चिलखत जसं बाजूला काढून टांगून ठेवतो, हे जसं सदरा काढून ठेवतो, तसं देह अहंकार असा खुंटीला अडकून ठेवतो. मग त्याची काळजी कोण घेणार, मळलेला शर्ट आहे का स्वच्छ, याची काळजी कोण घेणार, ज्यांच्याकडं वॉशिंग मशीन आहे ते. टाकोनी अंगीची खोळी, सर्प निघाला पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी. जो स्वतःची देह टाकून दिला त्या सापाने, नूतन देह घेतला, आणि मागचं जे कवच टाकून दिला, त्याचं कोण सांभाळ करणार. त्यांचं निवृत्ती दादाचा सांभाळ ज्ञानोबरायांनी केला. ते वृत्तीवरच नव्हते. काय खाल्लं, काय काय खातो आम्ही, कासया संगात नेनो तोंडाशी कशी चव लागते, आळणी खरट काय कळत नाही. अशा प्रकारची त्यांची काळजी त्यांनी घेतलेली. त्या अहंकाराचे राहण्याचे ठिकाण म्हणजे हा देहरूपी किल्ला होय, तो फोडून साधकाने हस्तगत करून घेतला. देह अहंकाराचा विचाराने बाध निराश केला. कशाने, तोडून कापून नाही काढला. काही लोक तसं करणार, शरीराला शीन देणार, त्याला त्रास देणार, नाही द्यायचा, त्याला त्रास नाही द्यायचा, विचाराने बात करायचा. ही शाश्वत आहे का, नाही. मग याच्या नादी लागलो असं त्याला बात करत जायचं. पण बाबा मदने बाबा उदाहरण सांगतात, माहेरचा यांनी बात केलंय ना, फक्त आसक्तीचा, माहेरच्या आसक्तीचा काय केलंय, फक्त बात केलेला आहे. पण तो परत येतो कधी कधी उफाळून. कधी सांगा बरं, सणावाराला,
अजून सणावाराला जरी नाही आला तर शेवटी कधी वाटणीच्या वेळेला येणार, त्यावेळेला मी तर आहे ना. अहंकाराचा विचार आणि बाद निराश केला, तसाच राग सामर्थ्य बल जो दुसरा वैरी त्याचाही नाश केला. बघा, जो विषयी भोगाचे बलरूपी शत्रू विषयाचे नाव ऐकल्याबरोबर चौपटीपेक्षा अधिक वाढतो. सर्व जगाला विषयाशिवाय इतर वस्तूचे भान राहू देत नाही. त्यामुळे जणू मृतावस्था प्राप्त होते. कोण? बल. आणि त्याच्यामध्ये सूक्ष्म दाखवलाय त्या बलामधला वैरी राग आसक्ती मरेपर्यंत सुटत नाही. तो बलरूपी शत्रू विषयरूपी विषाचा केवळ अगाध डोह असून सर्व दोषांचा राजा आहे. तरी पण त्याला ज्ञानरूपी खड्गाचा घाव कसा सहन होणार? जरी तो असला तर एक वार केल्याबरोबर 2 तुकडे होऊन जातील. कोणाचे? बलाचे, जो अहंकाराचा राहण्याचा. तसा मी ब्रह्म आहे, मी देह नाही असा वार केल्याबरोबर झटकन देहबुद्धी गळणार. थोरती, हे दुसरं प्रमाण पाहिजे होतं पण ते मदतीस आलं. थोरती गळाली पाहिजे अहंता. टाका बरं अभंग. काय गळाली पाहिजे? जसं टाकून अंगीची खोळी तशीच आहे. शत्रू विषयाचे नाव ऐकल्याबरोबर चौपटीने वाढतो. बघा, तो बल आहे ना, तो विषयाकडे इतका सामर्थ्याने पळतो, त्याची लय आसक्ती, पण तो ध्यान खडगाची ताकद सहन करू शकत नाही, तो बी शांत होऊन जातो. थोर ती गळाली पाहिजे अंता, उपदेश घेता सुख वाटे, अनुग्रह घेताना मजा वाटते. आणि काय गळाली पाहिजे? गळाली का नाही शिंदे? अंता. मग अंता गळालीचे लक्षणे की त्याला कशाचंच निंदा अथवा बंदा नाही गळत बरं का. परत येते ना, मागे येते की नाही? हो, संकष्टीला आली होती. कोण? अंता आली होती. थोर ती गळाली पाहिजे अंता, उपदेश घेता सुख वाटे. आता कसं बुक्का शर्शी मारे का नाही तुक भरायचा. अनुग्रह येतानी अनुग्रह येतानी कशी वाटते? मजा वाटते, बरं वाटतं अनुग्रह घेतानी. नाही व्यर्थ बरोबरी केले पाठांतर. बघा, फेस टू फेस बोलणं चालू झालं तर त्यांचं. का बरं बोलतात ते असं? देतो तीक्ष्ण उत्तरे. साहेब पुढे व्हावया बरे. बघा तर तुकाराम महाराज कशी पॉइंट टू पॉइंट आहे. देतो तीक्ष्ण उत्तरे. कशासाठी? पुढे व्हावया बरे. तुमचं ऑपरेशन करावं लागेल. कशासाठी? पुढे व्हावया बरे. आता ऑपरेशन म्हणजे सोपे, त्या अगोदरच घाबरतं. आमच्या वडिलांचं ऑपरेशन झालं, ते जरा थोडे चावळल्यावानीच करायचे. शेजारचे ते होते ना, मी तर गावालाच होतो, त्यांनी मामा शांत बैसतो, मामा शांत बसो. कारण वय झाल्यानंतर ते वेदनासुद्धा सहन नाही होत आणि सांगता नाही येत. आणि मग ते माणूस असंच पळतो. तुम्हाला माहिती आहे का, एखाद्याला मार लागलेले असते ते सैरवैर पळतच सुटतो, त्याला ती पण सांगता नाहीत. एकाचा कंपनीत असा काम करत असताना वरून त्यांचं जे सामान सुटलं आणि त्याच्यात हात तुटला तसा तो पळत पळत गेटवर जाऊन मग पडला. कळत नाही माणसाला. त्या व्यर्थ बरोबरी केले पाठांतर, जोवरी अंतर्शुद्ध नाही. अंतर्शुद्ध काय? अंतर्शुद्धचं लक्षण काय? काय शुद्ध अंतर्लक्षण? चित्त शुद्ध तरी शत्रू होती मित्र. बापरे. घोडे काय थोडी वागवितात ओझे. समोरासमोर रामेश्वर भट्टाच्या बोलणे. घोडे काय थोडे वागवितात ओझे, भावे विन तैसे पाठांतर. माझे मित्र ते आम्ही दोघांनी अनुग्रह घेतला. ते म्हणायचे महाराज आता 100 अभंग पाठ झाले बरं का, आता 150 झाले बरं का, आता 200 झाले बरं का. ते आता जे कुठे गेले ते येतच नाहीत लवकर. झाले. तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव, जरी पंढरीराव पाहिजे तो देव पाहिजे. बस निष्ठावंत भाव. काय अभंग आहेत हे, कधी बाहेर पडतील? या प्रसंगाला आल्याशिवाय हा इतिहास. तेथे सर्व अलंकार शोभती. आता या अभंगाची किंमत केव्हा कळणार?
त्याचा तसा विषय चालेल तेव्हा. त्याच्या अगोदर किती डोकं खाजलं तरी त्याचा अर्थ कळणार नाही, किती खाजवत बसला तरी. पाठवा. अहंकाराची ठिकाणी देहरूपी केला तो फोडून साधकाने हस्तगत केला. देहअहंकाराचा विचार आणि बाद निराश करून विषय भोगरूपी. बघ पुढे आलो होतो आपण. तो बलरूपी शत्रू विषयाचे नाव ऐकल्याबरोबर चौपटीपेक्षा अधिक वाढतो. मला ती गोष्ट पाहिजे म्हणले चौतळल्यासारखा माणूस पळेल, पण सर्व जगाला विषयाशिवाय इतर वस्तूचे भान राहू देत नाही. त्यामुळे जणू मृतावस्था प्राप्त होते, वास्तव नाही कळत आणि भरकटतो दुसऱ्याच्या मागं. ती मृत अवस्था प्राप्त होते आणि विषया पाठीमागे धावतो. कोण दृष्टांत सांगतो सांगा पटकन. नेहमी होतो आपला 8 दिवसातून एकदा तरी. विषयाच्या पाठी इतक्या स्पीडनी प्राप्त होतं, ते मृतावस्था प्राप्त झालेली आहे त्या जीवांना. मृगजळ त्याच्या पाठीमागं हरिण पळतं, सगळी हरणं पळतात. किती हरणांनी पाहिलेले ते पळून पळून मेलं, पण याला पाणी नाही भेटलं. पण त्या बाकीच्या हरणांना कळालं का नाही कळालं? त्यांना डोकं दिलं नाही. डोकं नाही का त्यांना, पण बुद्धी दिलेली नाही. एक पाहती एकाची दहने, पण सावध कान होती त्या गुणी. तो बलरूपी शत्रू विषयरूपी विषाचा केवळ अगाध डोह सर्व दोषांचा राजा आहे, तरी पण त्याला ध्यानरूपी खडगाचा धाव कसा सहन होणार? ध्यानाचा घाव पडला. ध्यान काय सांगतं? त्याला सुद्धा ते त्याच्यासारखं करून टाकतं, मारून टाकतं त्या विषयाला आणि वास्तव स्वरूपाची गाठ घालून देतं. असं ध्यान आहे. आपलं ध्यान जसं असेल ना, तुम्हाला सांगतो, विषयी माणसाने जरी आपल्या दृष्टी टाकली तरी त्याच्या ध्यानाचा परिणाम होतो. ते काय कोणती एक विद्या आहे की त्याला तो माणूस त्याच्यासारखा करतो. बघा, त्या एक वाईट ध्यानामध्ये पावर आहे ना, वाईट दृष्टीमध्ये तो त्याच्यासारखा नाचतो. मग नामस्मरणाच्या याच्यामध्ये नाही नाचणार का तो त्याच्यासारखा, पण आपल्याला तिचं पटेल कोणतं? ती मोहिनी विद्या आहे ना, समोहिनी, तिची पावर कळेल आपल्याला. पण या ध्यानाची पावर कळणार नाही आपल्याला. त्या माणसाचे डोळे असे पाणीदार राहणार, चमक असणार. त्याच्या दृष्टीला दृष्टी भेटवल्याबरोबर आपले विचार झटकन चेंज होणार. समजायचं का तो माणूस परमार्थिक आहे. त्याच्या नजरेला नजर मिळाली पाहिजे ना, आपली लपकली पाहिजे आणि आपल्या डोक्यातले विषय झटकनी बदलला का समजायचं तो माणूस ज्याची भेट झाली तो कसा आहे? तो परमार्थिक माणूस आहे. 54 पर्यंत घ्यायची कंटिन्यू. 49 घेतली होती ना आपण, 54. आणि दर्प प्रिय विषयाची प्राप्ती ही ज्या सुखाची अभिव्यक्ती करते, त्याच विषयानंदाची जो अंगावर खोळ घालतो, जीवाच्या यथार्थ आत्मस्वरूपाला आच्छादन करतो व गर्जनाही करतो. बघा, तो दर्प काय करतो? आत्म्याला झाकून टाकतो आणि विषयाच्या मागे पळतो आणि आत्म्याला पूर्ण झाकून टाकतो आणि विषयाच्या आनंदाची खोळ अंगावर घालतो. जीवाच्या यथार्थ आत्मस्वरूपाला आच्छादन करतो व गर्जनाही करतो. जो सन्मार्गाविषयी भूल पाडून चकवितो तो दर्प आला का? दंभ आणि दर्प थोडंसं जरा आहे. दंभ आहे ना तो मोठेपणा, दर्प कळूनच घेऊन जात नाही, त्याला असा रॉंग वेला घेऊन जातो. तो दर्प सन्मार्गाविषयी भूल पाडून चांगल्या मार्गाचा आपल्याला काय करतो? विसर पाडून चुकवितो व अधर्मात्मक रानात घालून नरकाधिक वाघाच्या तावडीत अचूक नेऊन घालतो. काय वेळेला आपण पाहतो, अरे इकडं नको जाऊ, एखादा पिक्चर पाहताना आपण अरे इकडं नको जाऊ, इकडं धोका आहे, पण तो तिकडंच जातो आणि तिथे गेलो लगेच तो काळ बसलेलाच आहे वाट पाहत आपला. एक जर 84 लक्ष योनीमध्ये काय व्यातना आहेत आणि कशा आहेत त्या बघायच्या असेल तर डिस्कवरी आणि ॲनिमल प्लॅन्ट्स तो प्रोग्राम पाहायचा. TV आहे ना आपल्याकडं, हे चॅनेल आम्ही नाही बघत. त्याच्यामध्ये एक पक्षी पळत सुटला होता आणि त्याच्या मागं घार लागली त्याला पकडायला. आता तो म्हणला कुठं पळवू कुठं, आणि शेवटच्या क्षणात त्याला एक दिसलं बिळ. त्या बिळात जाऊन म्हणला थांबतो म्हणजे वाचल. त्या बिळात आजगर तोंड वासून होतं. आजा गट करून टाकलं त्याला. तसं कुठून कुठे गेलं आपण? वाघाच्या तावडीत अचूक नेऊन ठेवतो. पण तोही त्याचा काय असतो, तो तेवढा पिरियडच त्याचा असतो. प्रत्येकाचा टाईम ठरलेला आहे, त्या टायमिंगला तो तिथं त्याला घेऊन जाणार. आणि प्रत्येक टाईम म्हणजे मृत्यूचा नाही, प्रत्येक क्षणाला. आज गोरडे बाबा मुंबईला येणार,
हे 18व्या अध्यायातले 3, 55, 53 श्लोक ऐकायला. त्याच्यासाठी देवाने त्यांची एक उर्मी उठवली. आणि ऐकायचं कशाला आणलंय त्यांना? 18व्या अध्यायातला 50, 51, 52, 53, 54, 55 श्लोक आणायला. पण उर्मी काय उठवली? मुंबईला येऊन घरीला कलर मारायची. त्यांना कलर मारायला आणलाय घराला का यांना कलर मारायला त्यांनी आणलेले? असा निमित्ताचा धनी. पण आपल्याला प्रत्येक क्षण, फक्त मृत्यूचा नाही, मृत्यूचा क्षण प्रत्येकाचा निश्चित आहे. मृत्यूचा आणि जन्माचा आहे आणि मृत्यूचा आहे. मधला असाच वाऱ्यावर सोडून दिलंय देवानी. प्रत्येक क्षण आज तुम्ही पिवळा शर्ट घालून येणार इकडं, हे निश्चित होतं. तुम्ही सकाळी ठरवलं होतं का? बघा, पण कोणीतरी ठरवलं होतं ना. ते कोणी ठरवलं होतं? त्याचा शोध घ्यायचा आहे, मोहीम जारी करायची. कोणी मला पाठवले आज इकडं? सन्मार्गाविषयी भूल पाडून चुकवतो, अधर्मात्मक रानात घालून नरकाधिक रूपी वाघाच्या तावडीत अचूक नेऊन घालतो. मग ज्ञान झाल्यानंतर सुद्धा ही अशी भक्ती कशासाठी करायची माहिती आहे का आपल्याला? ह्या मार्गाला नाही जायचं आपल्याला. ज्ञान झाल्यानंतर पहिले ज्ञान प्राप्त होण्यासाठी निष्काम सेवा करायची आणि ज्ञान झाल्यावर बी सेवा करायची. कशासाठी? आता मिळालेलं टिकून राहण्यासाठी. तसं तो नाही करत. राजाला टॅक्स दिला तरच तो आपलं संरक्षण करतो. एवढी सिस्टीम राबवली जाते तर तुमच्यातले काही पैसे पगारातले गेले पाहिजे ना टॅक्सच्या रूपात, तेव्हा ती सिस्टीम राबवू शकते. मिलिटरी कशी जगवली तसं तुमचं योगदान पाहिजे, मग तुम्हाला तो बरोबर सेफमध्ये काढून नेईल, सहज सेफमध्ये काढून नेईल. असा जो विश्वासघातकी दर्परूपी शत्रू, त्यास त्याने मारून टाकले. आणि काम आणि ज्या कामाला भिवून तापसी लोकही थरकाप होतो, ज्या कामाला भिवून तापसी लोकांसही थरकाप होतो, तो काम त्याच्या पुढे गप्प बसतो, नाटकं करीत नाही. तो ज्या कामाला भिवून तापसी लोकांसही थरकाप होतो, त्या क्रोधासारखा भयंकर दोष हा ज्या कामाचा परिपाक आहे. कामाची पूर्तता नाही झाली तर त्याच्या डोक्यात राग येतो आणि त्याला जोडीदार दुसरा मदतनीस येतो. कोण? क्रोध. क्रोधासारखा भयंकर दोष हा ज्या कामाचा परिपाक आहे. आणि कामाचे जो लाड पुरवावे तो काम अपूर्ण राहतो, म्हणजे अधिक वाढतो. असे ज्या कामाचे स्वरूप आहे तो कोणत्याही ठिकाणी नाही. असे केले निपटून नाहीसा केला, त्याचा एंड करून टाकला, संपवला त्याला. क्रोध. आता क्रोधाची ही आपोआप तीच वाट होत असते. समज झाडाचे मूळ तोडून टाकले म्हणजे त्याच्या फांद्यांचा नाश जसा आपोआप होतो, तसा कामाचा नाश केला म्हणजे क्रोधाचाही नाश सहज होतो. बघा आता हा झाडाचा नाश केल्यानंतर दृष्टांत दिलेला आहे. कामाचा नाश केल्यावर कशाचा नाश होतो? क्रोधाचा. कामाचा, क्रोधाचा, आसक्तीचा, लोभाचा, मोहाचा, धनाचा, या सगळ्याचा नाश केव्हा होईल? कोणतं झाड? देवरूपी झाड. तुम्हाला माहिती का देव ऋषी का गेलं का त्या झाड म्हणतात त्याला. ते हे झाड आहे आपलं. त्या झाडाला फटके वाजतात. मग सांग कोण तू? ते झाड एवढं लागत असेल काय पिसाचा तो मोऱ्याचा, आणि तू सांग तू कोण? आणि आपले एक माणूस होतं, खरोखर आपला एक माणूस होता, त्याला म्हणलं, त्याला माझ्यासमोर मारलेलं पाहिलं. मी म्हणलं तुम्ही सांगायचं ना त्याला कोण आहे मी ब्रह्म आहे. आणि असंच नंतर म्हणायला लागलं आणि एक फसले. मग ते म्हणायला लागलं मी ब्रह्म आहे. पण त्याला नाही म्हणलं, ज्याला म्हणायला नाही पाहिजे त्याला म्हटलं ब्रह्म आहे. झाला घोटाळा निर्माण झाला. पा ते म्हणतं कोण आहे? आपण त्याला सांगितलं पाहिजे मी कोण आहे? ब्रह्म आहे. मग देवरूपी याला जर आग लागली ना, असं सुरुवातीच्या अध्यायांमध्ये उदाहरण आलं. एकदा जंगलाला आग लागली का मग त्या झाडावर राहणाऱ्या पक्ष्यांना आवतनं द्यावं लागत नाही. आग लागली पळा रे पळा रे. मग अशा यांनी दाखवलं भूकंप झालेला, कशा बिल्डिंगी पडल्या आणि माणसं पळत सुटली मोटरसायकल घेऊन. आता पुढे पळाला तर भूकंप काय सोडणार आहे त्याला?
झाडाचे मूळ तोडून टाकले म्हणजे त्याच्या फांद्यांचा नाश जसा आपोआप होतो तसा कामाचा नाश केला म्हणजे क्रोधाचाही नाश सहज होतो. म्हणून जेव्हा कामरूपी शत्रू मारला ते गेला तेव्हाच क्रोधाचेही येणे जाणे सहज संपते. परिग्रह नंबर आला, आता हा घेणार आहे आपण. आणि राजा जसा आपला खोडा ज्याला गुन्हेगाराच्या पायात घालावायचा असेल त्याच्या डोक्यावर देऊन तो प्रतिज्ञेने वाहावयास लावतो, तसा जो परिग्रह भोग देऊन मनुष्याच्या मनात विषय संग्रहाची तीव्र इच्छा उत्पन्न करतो. जेवढे आपल्याला भोग भेटणार आणि आपण जेवढे स्टॉक करत जाणार तेवढे काय करणार, आपल्या इच्छा आकांक्षा वाढत जाणार. जो परिग्रह वैराग्यशीलाचे नाव ऐकल्याबरोबर त्याचा पराजय करण्याकरता प्रतिज्ञेप्रमाणे अभिमानाने मान हलवून त्या वैराग्यशील पुरुषाच्या डोक्यावर आपली खोगीर देऊन अंगात संचार करून अवगुण उत्पन्न करतो व हे माझे अशा अभिमानाची काठी जीवाकडून घेववितो व विषय सक्तीत गुंतवितो. बघा, परिग्रह म्हणतो मी अपरिग्रही जो मनुष्य त्याचा काटा पहिला काढणार आणि त्याच्यामध्ये मीपणा संचार करतो, मी आणि माझं, आणि त्याला गुंतून टाकतो. जे सुटायच्या बेतात आले होते ते गुंतले. बस 63 नंबर. जो माथाची पालवणी अंगा अवगुण घालवी. बघा, जो सुटलेला त्याला अवगुण काय करतो, कोणता अवगुण त्याच्यामध्ये आणून ठेवतो, मी माझे हे अवगुण सुटायच्या बेतात आलो होता. काय म्हणतो, मी माझे, हे माझे शिष्य, हे माझा आश्रम, ही माझी झाडं झुडपं, ही 1000 गाया आपले आहेत. आणि असे आपले 3 ठिकाणी महाराष्ट्रात मठ आहेत सेम असे. असंच गुंतून टाकतो त्या सुटलेल्याला. हे तुम्हाला हमेशा गुंतवायला. ज्या परिग्रहरूपी शत्रूने हा माझा मठ, हे माझे शिष्य, हे ग्रंथ माझे आहेत इत्यादी चिन्हाच्या निमित्ताने वैराग्यशील निसंग पुरुषासही संगरूपी पाशात घातले आहे. पहा, कुठून आपल्याला घ्यायचं होतं, 60च्या पुढे बघूया. मनोनी काम वैरी झाला आणि समोर तो आपला खोडा सिसेवा आणि परिग्रह जो माथा 63 पासून घ्यायची. आपल्याकडे 64 आहे पण 63 घ्यायची. बघा, ते म्हणतात, बघा, शिष्यशास्त्राधिक विलासे मठादी मुद्रेची मिसे घातली हाती फासे निसंगाजेने. सुटलेल्या माणसाला गुंतवण्यात आलं. ही अशी बहुरंगी माया हो विखरली. ती कुठं पगडा टाकेल कुठं बॅकमध्ये वडील झटकणी सांगता येत नाही. स्क्रीन टच मोबाईल सारखं चुकून बोट जरी दाबलं का फोन एकतर नंबर डिलीट झाला नाही तर त्याला फोन लागला असं होणार. बघा, ते उदाहरण पुढे देतात. जो परिग्रह वैराग्यशील पुरुष प्रथम कुटुंबाधिक संसाराचा त्याग करून वनात जातो, म्हणून घरातील कुटुंब रूपाने संपतो, परंतु जो परिग्रह त्याचकडून तेथील वन्य पदार्थावरील ममत्वाच्या रूपाने अवतीर्ण होतो, तिथं कंपाऊंड घालतो आणि ही एवढी आपली हद्द आणि त्याच्या आतमधले सगळ्या वनस्पती आपल्या. आणि मग तिथे गायीला गोठा, मग राहणारे शिष्यांना असं, मग तिथं पाकशाळा, मग असं करत करत तो गुंतला. तो परिग्रह त्याचकडून तेथील वन्य पदार्थावरील ममत्वाच्या रूपाने अवतीर्ण होतो. सारांश, अगदी शरीराने उघडा असला तरी त्यालाही जो आपल्या पाशात गुंतवण्यासाठी लागला आहे. पाहिले ना, उघडे आलेले पूर्ण, परंतु त्यांचे सुद्धा काय आहेत, मठ आहेत. पा बापरे, काय किती सावध राहण्याचा प्रयत्न केला तरी लागणार, चिटकणार. म्हणून आपला अंभाव बाजूला ठेवूनच भक्ती क्षेत्रात राहायचे. बाबा म्हणतात कोळशाच्या खाणीत गेला तर काय त्याला डाग लागणार नाही, पण त्यांनी काय करायचं, बस त्याच्यामध्ये गुंतायचं नाही, आपलं अनन्य राहून जायचं बस, बाकी डोक्यात काही घ्यायचं नाही. जसा जिंकण्यात अति कठीण शत्रू जो परिग्रह, त्याचा साधक पुरुष संसार जिंकल्याच्या बळाने ठाव ठिकाणा नाहीसा करून तो साधक पुरुष जिंकल्याचा आनंद भोगतो. 66 पर्यंत घ्यायचं. कितीपासून, 63 66. आणि तो परिग्रह जिंकला का म्हणतो आपलं काम फत्ते झालं, बस संसार जिंकल्याचा आनंद करतो, जिंकल्याचा. निर्मम, बघा त्याच्याकडं कोणत्याही विषयाबद्दल ममत्व नाही. अशा स्थितीत ज्या त्याच्या भेटीला अमानित्वाधिक
ज्ञानगुणाचे समुदाय हे सामोरे येतात. अमानित्व म्हणजे तेच कोणी मोक्षरूपी देशाची जणू मांडलिक राजेच त्याचपाशी येतात. तेव्हा यथार्थ ब्रह्मैक्य ज्ञान हेच कोणी एक सार्वभौम राज्य त्या साधकाला अर्पण करून ते सद्गुण आपण स्वतःचे त्याचे परिवार होऊन राहतात. कोण? अमानित्वाधिक ज्ञानगुणाचे समुदाय. कितव्या अध्यायात आलेले होते? 13व्या अध्यायात. अहिंसा, मान मर्यादा, ते जे सांगितले स्वकीर्ती कानी न ऐकावी, पूज्यता डोळा न देखावी, स्वधर्मी थोरू, अवसरी उदारू, आत्मचर्चे चतुरू, एरवी वेडा, वाचस्पतीचे ने पाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी महिमे मेने भेने दडे, वेडी बे माझे. अजून काय? चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिसे पण मिरवी आवडोनी. हे सगळे गुण त्याच्याकडे येऊन राहतात आणि त्याचे परिवार होऊन राहतात. त्याच्या बॉडीगार्ड त्याच्या अवतीभोवती त्याला सांभाळण्यासाठी राहतात. प्रवृत्तीरूपी राजमार्गाने त्याची स्वारी चालली असता जागृत अधिक निरनिराळ्या 3 अवस्थारूपी तरुण स्त्रिया येऊन त्याच्या वरून पदोपदी आपल्या सुखाने लिंबलोन उतरून टाकीत आहेत. बघा, तो प्रवृत्तीरूप याच्यातून चाललाय. प्रवृत्तीची राजबंदी, प्रवृत्तीरूप राजमार्गाने त्याची स्वारी चाललेली असता. आता राहणार कशात तो? त्याच्यात. पण त्या 3 स्त्रिया जागृती स्वप्न काय आहेत पुढे बघू आपण. त्याला त्याच्यातून बाजूला काढतात. काय काढलेत सांगा बरं साहेब तिथं? प्रतिपदी सुखाचे लोन, अवस्था भेद प्रमदी 69. 1 जागृती स्वप्न इत्यादी अवस्थांच्या स्त्रियांनी. बघा, जागृतीत सुद्धा, स्वप्नात सुद्धा आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा त्याच्या डोक्यात आहे मी कोण आहे? मी चैतन्य आहे, मी चैतन्य आहे. वाचा साहेब. बघा, तिन्ही जागृती स्वप्न आणि इत्यादी अवस्था स्त्रियांनी त्याच्यावरून त्याच्यातून बाजूला काढलेले. ते त्याला सपोर्ट करतात, मदतनीस झाले. त्या सार्वभौम राजाच्या पुढे विवेकरूपी चोपदार हा बोधरूपी सोन्याची काठी हातात घेऊन, जर जमलंच आपल्यात ताकद असेल तर गावात आपण एक तशी आयडिया करून देऊ. काय? त्या चोपदाराकडं काय कोणती काठी द्यायची? सोन्याची काठी द्यायची. ठेवायला मग मजा येणार खरी. मग जो तो म्हणेल मी कोण होतो? कीर्तनकार सुद्धा काय म्हणेल? मी कोण होतो? चोपदार. आणि आज ज्यांनी काठी नेली त्याने उद्या ती आणायची नाही, घरी ठेवायची. उद्या चोपदाराचा ड्रेस म्हणजे उद्या सगळे चोपदाराचे ड्रेस घालून येतील, आहे की नाही? त्या सार्वभौम राजाच्या पुढे विवेकरूपी चोपदार आपल्या पुढे राहणार. आपण जर रॉंग वेला जायला लागलो ना, येतो भगवंत, तिकडं नाही जाऊन देणार आपल्याला. आपण वाईट मार्गाला जायला लागलो तरी मध्येच कोणतरी ना, जय हरी महाराज, चला चला चहा पिऊ, लोक तिकडे येऊन जाणार, त्याला दुसरीकडे येऊन जाणार. तो विवेकरूपी चोपदार आपला एवढा नोकर व्हायला आपण काहीतरी मेहनत केली पाहिजे की नाही? काय तर आपल्या बापान ठेवलेलं आहे. त्या सार्वभौम राजाच्या पुढे विवेकरूपी चोपदार हा बोधरूपी सोन्याची काठी हातात घेऊन तद्वारा दृश्य पदार्थाची गर्दी दूर करीत चालतो. ह्याच्या नादी नाही लागायचं महाराज. बाजू जाओ, बाजू जाओ. आणि योग भूमिका जणू काय हातात आरत्यास घेऊन त्यास ओवळण्यास येतात. सगळे जे योगाधिक साधने ती त्याची आरती करायला येणार. हा माणूस विजयश्री जिंकल्यानंतर आला ना, राजा परचक्राला जिंकून आल्यावर आरती का अगोदरच आरती आहे. यांची सगळ्यांची आरती कधी आहे? यांची आरती अगोदरच. हारले म्हणून यांची आरती. सगळं कधी आरती करायची? शेवटच्या क्षणाला आपली आरती झाली पाहिजे, अगोदर नाही. थांबू आपण इथे, आरतीला थांबू आता आपण. 1070ला थांबतोय. इथपर्यंत घ्यायचे आपल्याला बाबा, बरं का बाबा रवींद्र बाबा. 18वा अध्याय ग्रंथराज ज्ञानेश्वरी 18वा अध्याय 1070 ओळीला थांबतो.
झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच संत वृंद तुम्हा संत वृंदाच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वात्मके देवे जय काळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रतिवावट उदा परस्परे जडो मैत्र जीवांचे विकृतांचे दिले जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवांची तो दिला हो प्राणी राहो वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानली आहे अनवर्त भूमंडळी भेटूया पुधा चरा कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव गोलतीचे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडजे तापीन ते सर्वाई सदा सज्जन सोयले होतु विमौळा सर्व सुखी पूर्ण होती दियोगी वजी जो आदि पुरुषी अखंडित आणि अर्थोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय होवावीजी एकमणे श्री विश्वेश्वराहो होई लदान बसाहो येणे वै ज्ञानदेव सुखिया झाला येणे वै ज्ञानदेव सुखिया झाला येणे वै ज्ञानदेव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती.